श्री राम जय राम जय जय राम। 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 जानकी जीवन स्मरण जय राम। ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः।
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। कालपासून आपण गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रचलेलं जे हनुमान चालिसा नावाचं स्तोत्र आहे त्याचं चिंतन इथे करतो आहोत। या स्तोत्रामधला पहिला दोहा आपण पाहिला, श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनऊ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस बिकार। काल आपण बोलता बोलता बलबुद्धी विद्या देहु मोहि हरहु कलेस बिकार इथपर्यंत आलो होतो। अगदी धावता अर्थ पाहिला होता। आता याच गोष्टी का मागितल्या गोस्वामीजींनी? बल बुद्धी विद्या। आता हे निरूपण पूर्ण होईपर्यंत एक नियम लक्षात ठेवायचा, वंग किंवा ज्याला आपण बंगाल म्हणतो त्या प्रांताचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे ब आणि व ह्या दोन वर्णांचा विपर्यय होतो। वच्या ऐवजी ब असा उच्चार होतो। त्यामुळे विद्या या शब्दाचा अर्थ विद्या अर्थ म्हणण्यापेक्षा उच्चार हा विद्या म्हणून केला जातो। त्यामुळे जिथे जिथे ब असा ऐकू येईल तिथे अडथळा मानायचं कारण नाही, अडखळून जायचं कारण नाही। तो त्या वंग प्रचुर भाषेचा किंवा वंग प्रांताच्या सहवासाचा तो प्रभाव आहे। उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड या भागामध्ये हा ब व चा अभेद आजही मानला जातो। त्यामुळे ही जी हिंदी मध्ये केलेली, विशेषतः अवधी मध्ये केलेली जी रचना आहे तिच्यामध्ये हा व ऐवजी ब अनेक ठिकाणी आपल्याला दिसेल। त्यामुळे बल बुद्धी आणि मग त्या दोन ब बरोबर तिसरा ब त्यांनी दिला विद्या देहु मोही हरहु कलेस बिकार। मोही म्हणजे मला, मला या काही गोष्टी द्या। कोणत्या कोणत्या? 3 बकार द्या, 3 ब। बल सगळ्यात पहिलं बल मागितलंय। आता बल का? तर मारुती हनुमंत ही बलाची देवता आपल्याला माहिती आहे। आता बल याचा आपण घेतलेला अर्थ इतका चुकीचा आहे। बल म्हटल्यावर आपल्याला काय वाटतं? म्हणजे आपल्याकडच्या सगळ्या तालमीमध्ये बलाची देवता म्हणून मारुतीची पूजा केली जाते। आपल्याला बल या शब्दाचा एकच अर्थ माहिती आहे, तो म्हणजे दंडामध्ये किती मोठा बेडूक बसवलाय, त्याच्यावर किती जास्त बळ आहे, एवढंच आपल्याला माहिती आहे। वर्षानुवर्ष आपण मारुतीचं जे चित्रण पाहतो, आपण फोटो पाहतो किंवा वेगवेगळ्या धारावाहिक सिरियल्स मधून जे मारुतीचं चित्रण केलं जातं, जे पात्र आणलं जातं, त्याची पहिली अग्रक्रम कशाला असतो की जो असा धष्टपुष्ट धडधाकट आहे
म्हणजे आजच्या भाषेत बॉडी बिल्डर असल्याशिवाय मारुतीची भूमिका त्याला करता येत नाही. का तर बल या शब्दाचा अर्थ आम्हाला तेवढाच माहिती आहे. बल म्हणजे काय, काय ते बायसेप्स आणि ट्रायसेप्स असल्या अशा इथे काय कुठले पॅक्स असतात ना, काय काय ते 6 पॅक्स, आणि असं असलं, पिंढऱ्या अशा घट्ट असल्या, दंड असे मोठे असले की त्याच्या ठाई बल आहे असं आम्ही मानून चालतो. अंगाने धष्टपुष्ट आहे याचा अर्थ त्याच्या ठाई बल आहे असं आम्ही स्वीकारून टाकलेलंच आहे. विनोबानी याच्यावर एक फार महत्वाची टिप्पणी केली आहे. हे कसं आहे म्हणाले, आता काय केलं जातं, ह्या मसल्स कमावल्या जातात. आपण काय म्हणतो मसल्स आहेत, काय मसल्स आहेत. जशी एखाद्या झाडावर अमरवेल वाढते, झाडावर अमरवेल वाढली की अमरवेल काय करते, झाडातलं सगळं पोषण जे आहे ते शोषण करते, त्याचं शोषून घेते. झाड कमकुवत होत जातं, झाड क्षीण होत जातं, झाडातलं चैतन्य आटत जातं, पण अमरवेल अधिकाधिक जोमाने फैलावत जाते, फोफावत राहते. तशा या मसल्स आहेत. म्हणजे स्नायू कमावता कमावता बळ नाहीसं होतं आणि स्नायू फुगायला लागतात, अशी गत आहे. कारण काय, आम्हाला बळ म्हटल्यावर एवढंच दिसतं. त्यामुळे मग दारासिंग किंवा अशा पात्रांना शोधून शोधून मारुतीची भूमिका दिली जाते. हरकत नाही, कोणी कुठली भूमिका या विश्वाच्या काय आणि त्या रुपेरी चंदेरी पडद्यावर काय निभावायची हे त्यांनी ठरवलेलं आहे. तो त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे, तो काही आपला विषय नव्हे. पण तरीही समर्थांनी जे स्तोत्र आपल्याला सांगून ठेवलंय त्यातला एक शब्द इथे लक्षात घ्यावासा आहे. तो म्हणजे मारुतीने काय म्हटलं, समर्थांनी मारुतीला काय म्हटलंय, नेटका सडपातळू. म्हणजे बल याचा अर्थ बॉडी बिल्डर असलं पाहिजे असं नाही. 6 ॲप्स का पॅक्स असले का फॅमिली पॅक आहे त्याच्यावर बळाचा काहीही संबंध नाही. बल म्हणजे इथे आत्मबल आहे, बल म्हणजे मनोबल आहे, बल म्हणजे बुद्धिबल आहे. बल आपल्याला शारीर बल एवढंच माहिती असतं. त्यामुळे बहुतांश वेळा हनुमंत किंवा भीम यांचं चित्रण करताना पात्र विनोदी दाखवतात. का तर आपल्याला एवढंच माहिती आहे बलिष्ठ आहे म्हणजे इकडनं थोडा कमी आहे. आणि या एका विचारामागे वास्तव पण दडलेलं आहे. होतं काय, शारीर बल वाढवण्याच्या नादामध्ये माणूस बुद्धिबळ त्याचा ऱ्हास करून घ्यायला लागतो. जेवढं म्हणजे पूर्वीच्या काळी अशी म्हणच होती, तालीम करायला गेला, तालीमबाज झाला की वरून थोडा रांगडा गडी असायला हरकत नाही. रांगडा गडी याचा अर्थ काय, जो विचार फार करू शकत नाही, पण कुठे मारामारी एकाऐवजी 2 द्यायची वेळ आली की मागे पुढे पाहत नाही. कारण काय तर बळ प्रत्येकाला जे परमात्म्याने जन्मतः दिलेलं आहे त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. मग ते बल शारीरिक दृष्ट्या तुम्ही वाढवायचा प्रयत्न केलात की ती जी ऊर्जा आहे, ती जी एनर्जी आहे ती सगळी शरीराकडे प्रवाहित होईल. आणि तिच्यातून जे बुद्धीचं प्रगत रूप, बुद्धीचा विकास, आत्मविकास, मनोविकास साधणं अपेक्षित होतं तो तसाच राहून जाईल. त्यामुळे बल येईल, पण कुठे येईल, शरीरामध्ये. त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि आत्म्याच्या ठाई बल आहे अशा व्यक्तिरेखा इतिहासामध्ये फार मोजक्या आहेत. आणि वर्तमानात तर अगदी शोधाव्याच लागतील, आणि शोधल्या तरी सापडतील याची शाश्वती आज राहिलेली नाही. सगळ्या बलांचं जिथे पूर्ण परिपाक झालेला आहे असं दैवत म्हणजे हनुमंत आहे. याचा अर्थ ते असे धाकट होते निश्चित, पण बॉडी बिल्डर होते असं नाही. म्हणून समर्थांनी त्यांचं वर्णन, समर्थांनी स्वतः मारुतीरायांना पाहिलेलं आहे
म्हणजे आम्हाला काय वाटतं, वर्षानुवर्ष आम्ही रामायण वाचतो, रामचरितमानस वाचतो, भावार्थ रामायण वाचतो आणि त्यातनं जे काही आम्ही ऐकून ठेवलेलं आहे त्या ऐकून ठेवलेल्या प्रतिमेचा उपयोग आम्ही वर्णन करताना करतो. आज आपल्यापैकी कोणालाही चौकात थांबवून विचारलं मारुती कसा असतो म्हटल्यावर आपण काय सांगू, असा चांगला बलदंड वज्रबाहू आणि मग हातात गदा असली पाहिजे, मग हाफ चड्डीच घातली पाहिजे, पितांबर नेसून आले तर चालणार नाही. कारण काय, आम्हाला जे दाखवलं गेलंय, आम्ही जे वाचत आलेलो आहोत, अमर चित्रकथा काय किंवा त्या वेगवेगळ्या कॉमिक्स मधून जे चित्र आमच्या डोळ्यासमोर वर्षानुवर्ष दिलं गेलंय तसा आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही तसं त्याचं चित्रण करतो. पण समर्थ जेव्हा त्याचं शब्दचित्र मांडतायत हनुमंताचं, तेव्हा समर्थांनी त्यांना स्वतः पाहिलेलं आहे. नवे नवे नुसतं पाहिलं नाहीये, समर्थ तद्रूप झालेले आहेत. हनुमान चालिसा सांगता सांगता तुम्हाला प्रश्न पडेल की हे मारुती स्तोत्रावर का जात आहेत. त्याचं कारण असं आहे, हनुमान चालिसा जर मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर ते भीमरूपी आहे. आता अनुवाद भाषांतर याचा अर्थ केवळ शब्दाला मराठीतला प्रतिशब्द ठेवणं असं नाही, तर त्यातला जो अर्थ आहे, त्यातली जी सार सर्वस्व अशी गोष्ट आहे, ती वेगळ्या शब्दामध्ये समर्थांनी मारुती स्तोत्रामध्ये मांडलेली आहे. त्यामुळे जो प्रभाव, जे सामर्थ्य हनुमान चालिसाचं आहे तेच भीमरूपी महारुद्राचं आहे. आणि आणखीन त्याच्यापेक्षा वैशिष्ट्य असं आहे, हनुमान चालिसा आता प्रचलित आहे म्हणून आपण ते घेतलंय, पण समर्थांनी 1 नव्हे 2 नव्हे 13 भीमरूपी स्तोत्र रचलेली आहेत. 13 म्हणजे आपल्याला फक्त भीमरूपी माहिती असतं, पण अनुष्टुभातल्या भीमरूपी व्यतिरिक्त अजून 2 स्तोत्र आहेत. प्रमाणिका नावाच्या वृत्तामध्ये रुद्रहा समुद्र देखताक्षणी उठावला, ऐकलं तरी स्फुरण चढेल, हात असे शिवशिवायला लागतील, अशी एक वृत्तरचना आहे. जनिते अंजनी माता, एक एक अशी वेगवेगळ्या वृत्तातली वृत्तगर्भ रचना अशा समर्थांनी केल्या आहेत. आणि अशा 13 रचना आहेत, 13 स्तोत्र आहेत आणि प्रत्येक स्तोत्राचं महात्म्य तेच आहे. म्हणजे कोणाला असं वाटलं हो आम्हाला हिंदी नाही येत, ही हनुमान चालिसा नाही वाचता येत, हरकत नाही, भीमरूपी वाचलं तरी तेच फळ मिळणार आहे. उद्या सुंदरानना पिंगलोचना हे स्तोत्र वाचलं तरी फळ तेच आहे. कारण काय, कंटेंट आतला सेम आहे. म्हणजे मी विनोदान सांगतो की कुठल्या उपाहारगृहामध्ये गेलात, हॉटेलमध्ये गेलात आणि पंजाबी डिश ऑर्डर केलीत की होतं काय, भाज्यांची नावं वेगळी, ग्रेव्ही आतला सगळा मसाला सारखाच, चव सारखीच. तसं इथे, म्हणजे तो फक्त दृष्टांत म्हणून घ्यायचा आहे, इथे भाषा वेगळ्या आहेत, शब्द वेगळे आहेत, पण कंटेंट एक आहे. त्यामुळे सामर्थ्य महात्म्य कुठेही उण किंवा अधिक असं नाहीये, समान महात्म्य आहे. तर मी सांगत होतो सडपातळू, नेटका सडपातळू असा हनुमंत आहे. तो फार जाड नाही आणि फार बारीक, सडपातळ असा. सडपातळ याचा अर्थ आपण काय घेतो, स्किनी शुद्ध मराठीत. म्हणजे काय, हाडकं दिसली की त्याला आपण स्किनी म्हणतो आणि त्याला सडपातळ म्हणतो. पण सडपातळ याचा अर्थ हाडकं दिसणं नव्हे. ज्याच्या शरीरामध्ये कोणतीही हालचाल करण्यासाठी आवश्यक ती स्फूर्ती, आवश्यक ते चैतन्य आहे, तो वेगाने हालचाली करू शकतो. अंग स्थूल झालं, अंग मजबूत किंवा मोठं जेवढं होत जाईल तेवढी त्याची गती ही मंदावत जाते. बघा, एखादा पहिलवान असेल, त्याला सांगितलं पटकन बस, बसतो, पण उठायला सांगितलं की वेळ लागतो. का तर अंग पिंड हा पोसला जातो आणि त्या पिंड पोसल्यामुळे गती ही हळूहळू हळू कमी व्हायला लागते. पण हनुमंत हा प्राणाचा, वायूचा पुत्र आहे, त्यामुळे त्याची गती ही अप्रतिहत आहे.
तो इतका वेगवान आहे, क्षणात इथे तर क्षणात तिथे जाऊ शकतो. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. किंवा आम्ही रामरक्षेत काय म्हणतो, मनोजवम मारुत तुल्य वेगम. मनोजव, जव म्हणजे वेग, मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे असा. मनाचा वेग कसा आहे हो? आत्ता बसला आहोत आपण सगळे इथे बसलेलो आहोत, आपली मनं आहेत का? जव, जव पाहू जावं तव, जोवर पाहू जातोय तो पोचलेलं असतं भलतीकडे, तो मनोजव आहे. का तर ते शरीर इतकं त्याच्या वेगाला, त्याच्या गतीला पूरक, पोषक असं आहे. त्यामुळे तो फार धष्टपुष्ट नाहीये, तो सडपातळ नेटका बांधे सूद आहे. असा मारुती तो बलसंपन्न आहे. पण बलबुद्धी विद्या देहूचा विचार करतोय. बल म्हणजे केवळ शारीर बल नाही, ते आहेच, नाही असं नाही, ते परिपूर्ण आहे. ओ आम्ही मारुतीची प्रतिमा वर्षानुवर्ष दाखवतो. कशी आहे हो मारुतीची प्रतिमा? मारुतीच्या हातात आम्हाला गदा दाखवायला लागते. का? आपल्या मनातला भाव आहे की देवाच्या हातात शस्त्र नसेल तर तो काही करू शकत नाही. आपली गरज आहे. माणसाला असं होतं, उपकरण नसेल तर त्याला कर्म करता येत नाही, साधन नसेल तर काही साध्य करता येत नाही. त्यामुळे माणूस आपल्यावरून आपल्या देवाची परीक्षा करतो. आणि आपल्याला साधनाची गरज आहे म्हणून देवालाही साधनाची गरज आहे असं मानून त्याच्या हातात धनुष्यबाण नाही तर गदा तलवार देतो. देवांना त्या अस्त्रांची गरज नाही हो. त्याने एक संकल्प केला, एक नुसता विचार केला की चल झालं, अस्त्याचं नसतं होऊन जाईल. पण भाव जागृतीसाठी आम्हाला शुद्ध मराठीत त्याच्याशी कनेक्ट होता यावं, यासाठी त्या शस्त्राची योजना शास्त्रकारांनी करून ठेवलेली आहे. तर मारुतीच्या हातात काय दाखवलं जातं? लहान मुलांचं आवडतं हत्यार आहे गदा. आज जर आपण मारुतीची कल्पना करू गेलं तर मारुतीची कल्पना, मारुतीची प्रतिमा ही गदेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, कदाचित खोटं वाटेल, पण वाल्मिकीय रामायणामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये रामदूत वायुसूत अशा मारुतीचं जे वर्णन आहे त्याच्यात कुठेही गदेचा साधा ग देखील उच्चारलेला नाही. मारुती रायांनी एवढे पराक्रम केले, एवढं युद्ध, राम रावण युद्ध पूर्ण रामाच्या बाजूने वळवलं. लक्षात घ्या, मारुती हे विजयाचं गमक आहे. जिथे भगवंत तिथे विजय, हे जरी खरं असलं तरी भगवंताच्या बरोबरीने, म्हणजे सायलेंट असतो ना एखादा स्वर, तसा सायलेंट मोडमध्ये मारुतीराय त्यांच्या बरोबर आहेत. प्रत्येक युगामध्ये इंद्र आणि सूर्य यांची युद्ध झालेली आहेत. इंद्र आणि सूर्य हे द्वंद्व आहे. वैदिक काळातही झालं, त्रेतायुगातही झालं आणि द्वापर युगातही झालं. वैदिक काळामध्ये जे झाले ते प्राचीन वैदिक कथांमध्ये त्याचे संदर्भ सापडतात. जो दुसरा संदर्भ आहे त्रेतायुगातला तो आपल्याला सापडतो सुग्रीव आणि वाली यांच्या युद्धाच्या कथेच्या माध्यमातून. या कथेमध्ये सुद्धा इंद्रपुत्र वाली आणि सूर्यपुत्र सुग्रीव यांचा संघर्ष झाला. विजय कोणाला मिळाला? बलाने वाली उजवा होता तरी विजय सुग्रीवाला मिळाला. का? तर भगवंत रामरूप घेऊन त्याच्या पाठीशी उभे राहिले. पण त्या भगवंताला त्या सुग्रीवाकडे आणण्याचं काम हनुमंतांनी केलंय. आणि तीच गत द्वापारामध्ये उलटी झाली. द्वापारामध्ये इंद्रपुत्र अर्जुन आहे आणि सूर्यपुत्र कर्ण आहे. आता तिथे काय झालंय? भगवंतानी मारुतीला ओढून आणलंय. इकडे मारुतीनी रामाना ओढून आणलं, तिकडे भगवान श्रीकृष्णाने मारुतीना ओढून आणलं. कुठे? पांडव पक्षामध्ये. आणि अर्जुनाच्या ध्वजावर आरूढ करवलं आणि सगळं युद्ध असं एक हाती जिंकवून दिलं. त्याचं कारण काय? जिथे धर्म तिथे भगवंत आणि जिथे भगवंत तिथे हनुमंत. हे गमक आहे. त्यामुळे आपण जो विचार करतोय हनुमंत
हे बलाधिष्ठान आहेत, बलाचं मूळ स्थान आहेत, शारीर बलाचं आहेत, बुद्धिबलाचं आहेत, मनोबलाचं आहेत आणि आत्मबलाचं आहेत. सगळी बलं त्यांच्या ठाई आहेत. कशी ती आपण पुढे पाहणार आहोत एकेका विशेषणाचा विचार करताना. त्यामुळे जे त्यांच्याकडे आहे ते त्यांच्याकडे मागायचंय. ज्याच्याकडे जे विपुल आहे ते मागितलं जातं, जे ज्याच्याकडे नसतंच ते मागितलं जात नाही. तसं बलाचं वैपुल्य हनुमंताच्या ठाई आहे म्हणून बल मागितलं. बरं म्हणाले फक्त बलच आहे का? नाही, बलाबरोबर बुद्धी वैभव आहे. हनुमंत बुद्धिमताम वरिष्ठम किंवा ज्ञानीनाम अग्रगण्यम असं त्यांचं वर्णन आहे. त्यामुळे बुद्धी पण आहे, बल बुद्धी. आणि काही वेळेला काय असतं, बुद्धी पण भरपूर असते, बल पण भरपूर असतं, पण त्याला योग्य वळण देणारी विद्या मिळालेली नसते. पण ती विद्या ही पुरेपूर हनुमंतांना लाभली आहे. प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रकाश जो सगळ्या चराचराला देतो तो ज्ञान सूर्य यांचा गुरु आहे हनुमंताचा. प्रत्यक्ष सूर्यनारायणांकडून लौकिक भौतिक विद्या आणि अध्यात्म विद्या प्रत्यक्ष भगवती जानकी आणि भगवान श्रीरामांकडून हनुमंतांनी प्राप्त केले. त्याचा विचार आपण गेल्या वर्षी केलाय रामहृदयामध्ये, की रामहृदयामध्ये माता जानकी आणि रामांकडून या हनुमंतांनी तो आत्मबोध प्राप्त केलेला आहे. त्यामुळे गुरु कोण लाभलेत हनुमंतांना? तर प्रत्यक्ष सूर्यनारायण आणि सूर्यनारायणांच्याच वंशात अवतरलेले प्रभू श्रीराम. त्यामुळे विद्या मग ती लौकिकाची असेल नाही तर अध्यात्म विद्या असेल तीही पुरेपूर आहे. त्यामुळे जे त्यांच्याकडे विपुल आहे ते त्यांच्याकडे मागितलं. का? तर जे पात्र आहे, जे यंत्र आहे, कारण बुद्धिहीन तनु जानिके. स्तुती करणारा कसा आहे तर ते एक यंत्र आहे, ते एक मशीन आहे. म्हणजे कसं असतं, हल्ली जपाची मशीन्स असतात ना, गाभाऱ्यामध्ये लावलं जातं, की लावलं सकाळी की 24 तास श्रीराम जय राम जय जय राम सुरू. चांगलं आहे. एका दृष्टीने जे दर्शनार्थी येतात त्यांना ते शब्द ऐकून तो जप करण्याचं, नामस्मरण करण्याची प्रेरणा मिळते. पण याचा अर्थ असा नव्हे की गाभाऱ्यामध्ये अखंड जप रामनाम चाललेला आहे. ते यंत्र आहे. त्या यंत्रामध्ये जो प्रोग्राम किंवा जी फाईल फीड केलेली आहे, सेव्ह केलेली आहे, ती जशी मग एखादं रेकॉर्डिंग करताना काहीतरी चूक झाली, श चा श झाला, ध चा मा झाला, तर ते तसंच वाजवलं जाणार आहे. त्यामुळे हे जे बुद्धिहीन तनु म्हणजे हे यंत्र आहे, याच्यामधलं प्रोग्रामिंग काय धड नाही, कारण बुद्धी नाही. त्याच्याकडून चूक होऊ शकते, ते यंत्र चुकू शकतं, काही भलतं सलतं बोलू शकतं. त्यामुळे आता आपली स्तुती करायची इच्छा आहे, आता याच्यामध्ये जो प्रोग्राम फीड करायचा आहे ते काम आपण स्वतःच्या हाती घ्यावं. या यंत्रामध्ये जे फीडिंग होईल आणि त्या मंत्रातून जे आउटकम, जे आउटपुट येईल ते तुमच्या कृपेने येणार आहे. त्यामुळे ते कसं असायला हवं, नेमकं नेटकं असं असलं पाहिजे. त्यामुळे बल, बुद्धी आणि विद्या या त्रिवेणीचा संगम तिथे घडला पाहिजे. म्हणून ती प्रार्थना आहे, तुमचं स्तवन मी करू इच्छितोय, पण ते स्तवन जर परिपूर्ण व्हायला हवं असेल तर त्या शब्दामध्ये बल असलं पाहिजे. लक्षात घ्या, आज काय होतंय, कलियुगातला सगळ्यात मोठा प्रभाव आमच्या भाषेमध्ये, आमच्या शब्दामध्ये बलच राहिलेलं नाही. बघा, तुम्हाला वाटेल असं का म्हणताय? अहो, आम्ही इथनं जरा बाहेर गेलो आणि कोणाला काय सांगितलं, एक हे कर, तू कोण मला सांगणारा? जरा गाडी पार्क करताना इकडची तिकडे झाली, अक्कल आहे की नाही? लगेच आदलं मधलं काही प्रकरण नसतंच. कोणाला शब्द टाकून बघा, शब्द देऊन बघा, पूर्ण होईलच याची शाश्वती नाही. का? तर शब्दामध्ये, वाणीमध्ये बल राहिलेलं नाही. जिव्हा दग्धा परान्नेन, आमची जिव्हा परान्न खाऊन, परनिंदा करून किंवा व्याजस्तुती करून विटाळली. त्यामुळे शब्दामध्ये बल राहिलं नाही. बरं, काही स्तुती करण्यासाठी बुद्धिवैभव लागतं. स्तुती करायची कशी करायची? मग
एक कवी होता, राजाच्या दरबारी गेला आणि त्या कवीला नावमात्र कवी होता, त्याला काही फार अशी कवित्व प्रतिभा होती असं नाही, पण तरीही काहीतरी ध चा मा, ट ला ट, ल ला ल जोडून काही कविता करायचा. आणि असा कवी एकदा चुकून राजाच्या दरबारी पोचला. दरबारी पोचल्यावर झालं काय, त्या कवीने त्याला राजाला काव्यातून आशीर्वाद देण्याचा विचार केला. आणि काय आशीर्वाद द्यावा, तर तुझ्या घरामध्ये कायम 3 गोष्टी मुबलक असोत. त्रिरत्नानी संतु गृहे तव, 3 रत्न तुझ्या घरात कायम असोत. असं म्हणायच्या ऐवजी त्या राजाचा सगळा थाटमाट बघून तो इतका गांगरून गेला, बावरून गेला. ठरवलं होतं त्रिरत्नानी संतु गृहे तव, असं म्हणायच्या ऐवजी त्रिपीडास्तु गृहे तव असं म्हणून आला. राजा वैतागला, म्हणाला काय हा आशीर्वाद, आशीर्वाद द्यायला आला, माझ्या घरात काय असावं, 3 पिढा. म्हणाला कोण आहे रे तिकडे, उचला याला टाका जेलमध्ये. का, बुद्धी. कृतक कृत्रिम बुद्धी असली की साथ सोडते, काय बोलायचं ते भान सुटतं आणि काहीतरी बरळून येतो माणूस. आणि अशा वेळी तो राजा होता विक्रमादित्य आणि त्याच्या दरबारामध्ये महाकवी, कवी कुलगुरू असं ज्याला म्हटलं जातं, कालिदास बसलेला होता. त्याने हा बाका प्रसंग ओळखला. तो म्हणाला सामान्य आहे, तो गांगरून गेलाय, त्याची मदत करायला हवी, तात्काळ उभा राहिला, हे बुद्धिवैभव. हा, तो म्हणाला राजन केवढा मोठा आशीर्वाद दिलाय तुम्हाला, असा आशीर्वाद साध्या माणसाकडून येणारच नाही. अरे म्हणाला ह्याच्यात काय आशीर्वाद, 3 पिढा माझ्या मागे लावतोय, हा काय आशीर्वाद, हा शाप आहे. म्हणाला तुम्हाला कळलं नाही, रिडिंग बिटवीन द लाईन्स, रिडिंग बिटवीन द वर्ड्स, हे कळलं पाहिजे. एवढे तुम्ही विद्वान आहात महाराज, ह्या 3 पिढ्या कुठल्या आहेत ऐकून घ्या. कुठल्या, प्रदाने विप्रपीडा असतो. तुम्ही जेव्हा पैसा मोजायला बसाल तेव्हा तुमच्या दारावर सतत याचक ब्राह्मणांची रीग लागलेली असो. म्हणजे काय, इतका पैसा असो, इतका पैसा असो की कितीही याचक आले तरी त्यांना तृप्त करू शकेल इतकं ऐश्वर्य तुझ्याकडे असो. याचक त्याच्याकडेच जातात ज्याच्याकडे आपली इच्छा पूर्ण होण्याची शाश्वती त्यांना असते. भिकाऱ्याकडे कोणी लाईन लावून उभं राहत नाही. म्हणजे याचकांची लाईन तुझ्या दारावर सदैव नांदो, त्या याचकांची पीडा तुला सदैव होवो. याचा अर्थ काय, तुझ्याकडे इतकं अधिक ऐश्वर्य होवो. पहिली पीडा याचकांची पीडा हो, म्हणजे एवढं ऐश्वर्य तुला लाभो. मग बालपीडास्तु भोजने, जेव्हा तू जेवण करायला बसशील, भोजन करायला बसशील, तेव्हा तुझी जी लहान मुलं चिल्ली पिल्ली किंवा वय झाल्यावर तुझी नातवंड तुझ्या अवतीभोवती खेळो, तुझ्या ताटामधले ग्रास त्यांनी घ्यावेत किंवा तुलाच भरवावेत. ही पण एक प्रकारची पीडा आहे की नाही, पण गोड पीडा आहे, हवीशी वाटणारी पीडा आहे. भोजने बालपीडास्तु भोजने. आणि तिसरी इथून न सांगण्यासारखी आहे, शयने नारी पीडा असतू. झोपताना सुंदर सुंदर स्त्रियांनी तुला पीडा द्यावी. आता ती काय, ती इथे बोलायचा विषय नव्हे. त्रिपीडास्तु गृहे तव, अशा 3 पिढ्या तुला तुझ्या घरी सदैव नांदो, तुला होवोत. काय आहे, शाप वाटू शकेल अशा शब्दांना देखील वर कसं सिद्ध करता येईल, हे बुद्धिवैभव आहे. त्यामुळे मी स्तुती करायला जातोय, पण काय स्तुती करायची हे तारतम्य नाहीये. त्यामुळे ते तारतम्य यावं यासाठी बुद्धी आवश्यक आहे. मग काय, बलबुद्धी विद्या देहू. पंचायत काय आहे, आम्हाला फार वाटतं हो आम्ही काही करावं, काव्य लिहावं, आम्ही कविता लिहायला घेतो,
पण मग ते लिहायला घेतलं की 4 ओळी खरडल्या की मग सुचेनासं होतं. आचार्य अत्रेंचे शब्द आहेत. काही कवी अशा कविता करतात की जसं बकरी माहितीये लेंड्या टाकते. महाकवीची प्रतिभा हे आचार्य अत्रेंचे शब्द आहेत. असो, आपला काही तो विषय नव्हे. ती प्रतिभा येण्यासाठी, कवित्व स्फूर्ती होण्यासाठी विद्येचाही वर असावा लागतो. विद्येचा एक पाठिंबा असावा लागतो. विद्येचं पाठबळ असावं लागतं. त्याशिवाय कवित्व होत नाही. त्यामुळे या तिन्हींचं वरदान मला तू दे. आणि हरहु कलेस बिकार, माझ्या ठाई जे क्लेश आहेत, म्हणजे ज्या पीडा, जे त्रास माझ्या मनाला होत आहेत, म्हणजे मग ती बंधनाची भावना, मी बद्ध झालेलो आहे, ही भावना हा क्लेश आहे. 5 प्रकारचे क्लेश योगशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. आपल्याला वेळ कमी आहे. 4 दिवसामध्ये 40 दोहे चौपाया संपवायच्या आहेत. त्यामुळे त्या 5 क्लेशाकडे मी जायचा मोह टाळतो. पण हे जे आंतरक्लेश आहेत, ते क्लेश आणि जे विकार ते सगळ्यांना माहिती आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह आणि मद मत्सर, हे क्लेश आणि विकार हे हनुमंता, हे सद्गुरुनाथा तू दूर कर. आणि आता माझ्याकडून हे स्तवन पूर्ण करून घे. म्हणजे स्तवनाच्या आधीचं स्तवन हे या दोह्यात पूर्ण झालं. बलबुद्धी विद्या देहू मोही हरहु कलेस बिकार. आता स्तोत्राला सुरुवात होतीये. पहिला शब्द आला, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. एक शब्द खरं तर महत्वाचा आहे. गंमत अशी आहे की खरं करायचं झालं नीट सागर संगीत, एका शब्दाला 1 दिवस. या गणितानं आपल्याला जावं लागेल. म्हणजे उद्या येताना घरचा अभ्यास म्हणून हनुमान चालिसामध्ये किती शब्द आहेत ते मोजून या. तेवढे दिवस यायची तयारी ठेवा. मग आपण खास हनुमान चालिसाचा शब्दशः पांक्त असा अर्थ त्याच्यासाठी वेगळं आयोजन करू. काकू तयार आहेत तिथे, फक्त आपली यायची खोटी असते. असो, मुद्दा काय, एक शब्द. कारण काय आहे, सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती. हे जे सहज बोलणं आहे, सहज गेलेले शब्द आहेत, ते सहज काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलेले नाहीत. ते संतांच्या आत्मप्रतीतीचे बोल आहेत. ते आतून अनुभवातून आलेले बोल आहेत. त्यामुळे एकही शब्द उगीचच टाकायचा म्हणून टाकलेला, छंद पूर्ण करायचा म्हणून भरलेला असा नाही. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय जय हा जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणजे धर्मशास्त्राने संकेत असा दिलेला आहे की जे स्वतःला काही आयुष्यात प्राप्त व्हावं अशी इच्छा करतात, त्यांनी सदैव तिन्ही त्रिकाळ जय शब्द ऐकावा. जय शब्दाचा प्रभाव असा आहे, 3 वेळा सकाळी उठताना, दुपारी भोजन करताना किंवा भोजन झाल्यावर आणि रात्री झोपताना जे जय शब्द ऐकतील त्यांना कायम जय प्राप्ती होईल असा संकेत आहे. त्यामुळे त्या संकेतावरून आपल्याकडे तिन्ही त्रिकाळ आरती करायची पद्धत रूढ झाली. आरतीमध्ये आपण काय म्हणतो, जयदेव जयदेव, परमेश्वराचा जय जयकार. आणि हा माणसाचा नाहीये, हा कुठल्या व्यक्तीचा नाहीये, त्या परमात्म्याचा, त्या ईश्वराचा जय जयकार. कारण माणसामध्ये केवळ विकारच असतात. त्या विकारांचा विजय होऊन चालणार नाही. त्या माणसामध्ये जे सद्गुण असतात, त्या सगळ्या सद्गुणांचं एकमात्र निधान तो परमात्मा आहे. त्यामुळे कायम सदैव विजयी व्हावा असा कोण, तर तो परमात्मा आहे. म्हणून आरती करायची ती भगवंताची करायची. आज असे अनेक महाभाग समाजामध्ये स्वतःला जिवंतपणे आरती ओवाळून घेतात, पण
ते योग्य नाही. आरती ही परमात्म्याचीच झाली पाहिजे. आणि जे संत सत्पुरुष अवतारी महापुरुष आहेत ते पण भगवत रूप झालेत, या न्यायाने त्या भगवंताच्या विभूती आहेत, या भावनेने त्यांची आरती करायला हरकत नाही. पण मर्त्य माणसाची आरती केली जाऊ नये. मुद्दा असा, जय जयकार हा फार महत्वाचा मानलेला आहे. हनुमंताला जो शाप आहे तो असाच आहे की जिथपर्यंत तुझ्या पराक्रमाची तुझ्या बलाची आठवण तुला करून दिली जाणार नाही तिथपर्यंत पॅसिव्ह मोडला. म्हणजे जसं मोबाईल असतो ना आमचा, हायबरनेशनला जातो, मध्ये जसा बंद पडतो काय वादला कळतच नाही. काय होतं, क्षमता बल सगळं आहे पण ते नाहीस नव्हे, नाही असं झालेलं असतं, असून नसून सारखं झालेलं असतं. आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी हा जय जयकार केलेला आहे. जय हनुमान ज्ञान गुणसागर. जय जयकार करून तुझा जय व्हावा, म्हणजे तुझ्या ठाई जे रामतत्व आहे त्या आत्मा रामाचा विजय व्हावा. तुझा मारुतीचा जय म्हणजे तो भगवंताचा परमात्म्याचा जय, म्हणून तो जय जयकार आहे. जय हनुमान पहिलंच नाव, अनेक नावं आहेत. तो रामदूत, वायुसूत, भीम, गर्भजुत्पत्ती. समर्थांची इतकी सुंदर रचना आहे. एक एक हनुमंतावरची रचना पाहिली की अगदी जे मेषपात्र असतात ना, म्हणजे शेंदाड शिपाई ज्यांना म्हणता येईल, त्यांनाही स्फुरण होईल, त्यांनाही वीरवृत्ती संचारेल अशी शब्दरचना आहे. सवाई एक, रामदूत वायुसूत भीमगर्भजुत्पत्ती, जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती, दासदक्ष स्वामी पक्ष नीज काज सारथी, वीर जोर शिर जोर धक्क धिंग मारुती. एकदा खड्या आवाजात मारुतीरायांसमोर उभं राहून म्हणून बघा, एकदम असं आतून हलून जाईल सगळं, अंतर्बाह्य हादरून जाईल, स्फुरण चढेल अशी शब्दरचना आहे. अशी अनेक नावं हनुमंतांची आहेत, अनेक स्तोत्र आहेत. हनुमत सहस्रनाम आहे, जसं विष्णू सहस्रनाम आहे, शिव सहस्रनाम आहे, राम सहस्रनाम आहे, तसं हनुमत सहस्रनाम आहे. मात्र या सगळ्या नामांमध्ये पहिलं नाव कुठलं घेतलं? हनुमान. कारण जन्मतः आईने नव्हे देवानी दिलेलं नाव हनुमान आहे. आईवरून जे नाव पडलं ते आंजनेय किंवा अंजनी नंदन. वडिलांवरून, आता वडील म्हणजे एक वडील आहेत, म्हणजे ज्यांना मारुती हा त्यांचा क्षेत्रज पुत्र आहे. अंजनी ही केसरींची भार्या आहे. केसरी नावाचे वानर राज त्या सुमेरू नावाच्या पर्वतावर राहत होते, त्यांची भार्या. त्यामुळे धर्मशास्त्रदृष्ट्या तेही पिता आहेत. क्षेत्राचा स्वामी हा क्षेत्रज अपत्याचा पिता मानला जातो, त्यामुळे केसरी नंदन असंही म्हटलं जातं. बरं, ज्यांचा औरस पुत्र आहे ते म्हणजे पवमान, म्हणून भावयामी पवमान नंदनम, पवनपुत्र वायुपुत्र असं त्यांना म्हटलं जातं. मरुत हेही त्या वायूचं वाऱ्याचं नाव आहे, म्हणून त्या मरुतवरून मारुती असंही नाव आहे. पण ही सगळी मातृक किंवा पैतृक नाव आहेत, आई वडिलांवरून पडलेली. म्हणजे काय आहे, स्वतःची आयडेंटिटी अजून मिळालेली नाही, स्वतःची वेगळी ओळख मिळालेली नाही. आई बापावरून ओळखला जातोय मुलगा. मराठीमध्ये बाकी नावांपेक्षा मारुती हे नाव जास्त रूढ आहे, पण तेही पैतृक नाव आहे. मग त्या व्यक्तीचं, त्या आकाराचं स्वतःचं असं जे नाव आहे, स्वतःच्या गुणविशेषातून प्राप्त झालेलं जे नाव आहे, ते नाव आहे पहिलं मिळालेलं नाव हनुमान. आणि दोन्ही रूप प्रचलित आहेत. हनुमान नु दीर्घ आणि हनुमान ह्रस्व, पण संस्कृतमध्ये दोन्ही रूप प्रचलित असल्यामुळे, का तर आपल्या सगळ्यांना एकच हनुवटी असते. आता गंमत अशी आहे, हल्ली म्हणतात स्थूल झालं की टू चिन प्रॉब्लेम होतो, काहीतरी 2 हनुवट्या दिसायला लागतात, खाली असं लोंबायला लागतं. त्याला हनुवटी म्हटलेलं नाही, तो मांसाचा पिंड आहे, मांसाचा मेदाचा गोळा आहे, ती हनुवटी नाहीये, लक्षात घ्या. पण
हनुमंताला हनुमत, ज्याला एक विशेष हनु आहे. कशी हनु? वज्र लांछित हनु, ज्याच्या हनुवर, ज्या अस्त्राला स्वतः परमात्म्याने स्वतःची विभूती म्हणून सांगितलेलं आहे. भगवंतानी गीतेमध्ये 10व्या अध्यायात आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या विभूती सांगितल्या. आणि त्यामध्ये सगळ्यात उत्तम अस्त्र किंवा शस्त्र कोणतं, तर ते सांगतायत वज्रम, आयुधानाम अस्मी वज्रम, आयुधांमध्ये मी वज्र आहे. आणि अशी भगवत रूप विभूती असणाऱ्या वज्राची खूण, वज्राचा व्रण ज्याच्या हनुवटीवर आहे तो हनुमान. म्हणजे आपली साधी हनुवटी असते, बारीक बारीक दाढी असते त्याला, पण मारुतीरायांची हनुवटी विशेष काय, तर तिथे वज्र लांछन आहे, म्हणून ते हनुमान आहेत. ती हनु भग्न झालेली आहे, तिथे 2 हनु झालेले आहेत, म्हणून हनुमान. हे सामान्य कथेच्या माध्यमातून केलेला नामविचार आहे हा. पण हनुमान या नामाचं वैशिष्ट्य असं आहे, हनुमान या नामामध्येच ओंकार सामावलेला आहे. बघा नीट आपण जर उच्चार केला तर ओंकार जसा आहे, ओंकार ओम, याचे जे समान ध्वनिक शब्द आहेत त्या शब्दांमध्ये राम हे देखील नाव आहे, आणि तसंच दुसरं नाव हनुमान हे पण आहे. ह हे जे अक्षर आहे ना, ते संस्कृतमध्ये फार महत्त्वाचं मानलं जातं. पाणिनी हे वैयाकरणांचे शिरोमणी म्हणून प्रसिद्ध आहेत. या महर्षी पाणिनींनी भगवान शंकरांच्या डमरू नादातून वर्णांची मूळ सूत्र प्राप्त केली, 14 माहेश्वर सूत्र. आणि त्या माहेश्वर सूत्रामध्ये बाकी सगळे वर्ण, सगळी अक्षरं एक एकदा आहेत. आपल्या वर्णमालेतलं एक अक्षर मात्र 2दा आहे. कुठलं आहे ते? ह हे ते अक्षर आहे. आई उण रुल रुक ए ओंग आई औच हाय वरट आला ह. लन यम गण नम झबय घडदश जब गडदश खफ छट तच टत तव कपय शश सर हल, असा 2 वेळा ह आलेला आहे. बुवांना किती कळतं हे सांगण्यासाठी मी उद्धृत नाही केलेलं. एकूण या वर्णसूत्रामध्ये ह 2 वेळा आलाय, असं ह च महत्व आहे. ह हे अक्षर अहम, जो जीव भाव आहे त्या जीव भावाचं प्रतीक आहे. म्हणजे अहम म्हणजे कोण? मी, अहम ब्रह्मास्मी. आणि त्यातला जो अ आहे तो सायलेंट करून टाकला, मायनस करून टाकला, तर उरलं काय? हम. तो जो ह आहे हे हनुमत बीज किंवा वायू बीज म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे ह चा उच्चार केला की आपसुक आत अ चा उच्चार झालेला असतो. कुठलंही अक्षर जरी घेतलं तरी अ च्या उच्चाराशिवाय ते अक्षर पूर्ण होऊ शकत नाही. त्याही दृष्टीने आणि ह असा नुसता जप करून बघा. एकांत स्थळी जावं, डोळे मिटावेत, नाक कान बंद करून घ्यावं आणि आतल्यात ह ह असा उच्चार केलात तरी त्या ह च्या शेवटी जो अ येतो तो पुढचा वर्ण आहे नू. हनुमान मधला न आणि उकार. आता तो न सायलेंट करून टाकायचा आहे. ह सायलेंट केला, न मधला नू मधला न सायलेंट करून टाकला. आता काय झालं? तिथे पहिल्यातला अकार आणि पुढच्या मधला उकार आणि पुढचं अक्षर आहे मा, हनुमान. तो पुढचा न हलंती आहे त्यामुळे तोही सायलेंट आहे. मग काय राहिलं? म हे अक्षर म्हणजे अ उ आणि म या ज्या ओंकाराच्या 3 मात्रा आहेत त्या हनुमंताच्या नावामध्ये सामावलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना ओंकाराची साधना जपता येत नाही, म्हणजे काय, जपणे आणि जपणे हे 2 प्रकार असतात. सामान्यतः आपण जपतो पण जपत नाही. म्हणजे काय, नुसता तोंडाने पुनरुच्चार केला जातो पण आत तो जो अर्थ
ते जे तत्व आठवलं गेलं पाहिजे, त्याचं स्मरण घडलं पाहिजे, ते होत नाही, जपलं जात नाही. जपलं जातं पण जपलं जात नाही. ते जे ओंकार जपतायत पण जपू शकत नाही त्यांच्यासाठी, किंवा जे जपतायत पण जपू शकत नाही त्यांच्यासाठी हनुमान हे पर्यायी नाव आहे. जे ओंकाराचे अधिकारी नाहीत, ओंकारालाही, ओंकाराच्या जपाला अधिकारी भेद सांगितलेला आहे. आज दुर्दैवाने अशी एक मोठी फळी समाजामध्ये निर्माण झालेली आहे की जे बिनधास्त सांगतात, कुठलाही मंत्र या व्यासपीठावरून सांगितला जातो, हा करा जप. तुम्ही म्हणाल तुम्ही कसा सुरुवातीला रामनामाचा जप सांगता? तो सांगतो कारण माझ्या त्या सांगण्याला प्रत्यक्ष समर्थ रामदास आणि श्रीमद ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या शब्दांचा आधार आहे म्हणून मी तो सांगतो. कारण समर्थांनी सुरुवातीलाच सांगितलंय, उघडा मंत्र श्रीराम. रामनाम हे सगळ्यांसाठी उघड आहे, तिथे अधिकारी भेद व्हायची गरज नाही, सगळ्यांना रामनाम सांगितलंय. पण अन्य काही जे मंत्र आहेत जे ओंकारपूर्वक आहेत त्यांचा जप असा उघडपणे व्यासपीठावरून सांगायचाही नसतो आणि करायचाही नसतो. त्यामुळे ओंकाराच्या अनुष्ठानासाठी, जपासाठी अधिकारी भेद आहे. बरं, नुसत्या ओंकाराचा जप गृहस्थाने करायचा नाहीये. आज सांगितला जातो आम्ही सकाळी ओंकार करतो असे सांगणारे बरेच गृहस्थ भेटतात. मग त्या गृहस्थांना सदगृहस्थ म्हणायचं का नाही हा नंतरचा मुद्दा, पण भेटतात. का तर आमचे ते योगा टीचर योगाने भेटलेले असतात, ते आम्हाला सांगतात की सकाळी ओंकारा करा, ओंकार ध्यान करा की जर बरं असतं तब्येतीला. म्हणजे काय, आमचं ओंकार ध्यान हे तब्येतीसाठी आणि तब्येतीपुरतंच केलं जातं. ज्याच्यातून देहाचंही बंधन सुटून मोक्षापर्यंत पोचवण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याचा उपयोग काय, तर आमचं पाचनतंत्र सुधारावं आणि आमचं रक्ताभिसरण सुधारावं एवढ्यापुरता ओंकाराचा जप आज केला जातोय. असो, दुर्दैव, दुसरं काय. तात्पर्य असं, हा ओंकाराचा जप गृहस्थाने करायचा नाहीये, कारण ओंकार हा केवल नाद आहे आणि तो एकटा आहे, तो जपणाऱ्याला एकटं करून टाकतो. म्हणजे आता तुम्हाला वाटेल काय अंधश्रद्धा पसरवतायत बुवा. एकटं करून टाकतो याचा अर्थ माणसानं तोडतो नव्हे, माणसं मरतात, दूर जातात असा त्याचा अर्थ नाही. ओंकार हा तुमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न करतो आणि वैराग्याची सहज प्रतिक्रिया ही एकांत वासाकडे जाते. तुम्हाला एकटेपणा आवडायला लागतो आणि त्या एकटेपणाच्या ओढीपोटी हळूहळू तुम्ही माणूस गाणे व्हायला लागता सामान्य भाषेत. त्यामुळे ओंकाराचा जप हा ज्याला कुटुंब कबिला आहे, ज्याला परिवाराची लोकांची आस सुटलेली नाही, त्यांनी करू नये असा शास्त्र संकेत आहे. आणि या उलट जे संन्यस्त आहेत, ज्यांना विरक्ती आत्मसात करायचे, ज्यांना या संसाराच्या पसाऱ्यातून सुटायचंय, त्यांना विशेष ओंकाराचा जप सांगितला जातो. किंवा संन्यासाश्रमाचा प्रारंभच मुळात पैशोच्चार, ओंकारोच्चार करून केला जातो. तात्पर्य असं, तर ओंकार, केवळ ओंकार जपण्याचे जे अधिकारी नाहीत त्यांच्यासाठी जे पर्याय आहेत त्यातला एक पर्याय म्हणजे रामनाम आणि दुसरा पर्याय म्हणजे हनुमन नाम, हनुमान. ते नाम सुरुवातीला उद्धृत केलंय. म्हणजे ओंकाराने कुठल्याही शास्त्राची, ग्रंथाची, स्तोत्राची सुरुवात केली जाते. स्मृतीमध्ये असा निर्देश आहे, ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठम भीत्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिकौ उभौ. ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीरचनेचा संकल्प केला तेव्हा पहिलं त्यांच्या मुखातून काय आलं, तर त्यांच्या मुखातून ओम, अथ असे शब्द प्रकट झाले आणि त्या शब्दांपासून सृष्टी उत्पन्न झाली. त्यामुळे आजही कशाची सुरुवात करायची झाली तर सुरुवातीला हरिही ओम अथ असं म्हटलं जातं. तिथे नुसता ओंकार म्हटला जात नाही, तिथे हरिही हा शब्द उच्चारून पुढे ओंकार, म्हणजे काल जसं म्हटलं त्याला संपुट किंवा पल्लव लावलं जातं, नुसता ओंकार केला जात नाही.
तर ओम हा सगळ्या आरंभांचा मुळारंभ आहे. म्हणून समर्थांनी आम्हाला सांगितलं, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ, आरंभ तो निर्गुणांचा. कारण सगळ्यांच्या आरंभांचा आरंभ, मुळारंभ म्हणजे कोण आहे, तर तो ओंकार स्वरूप गजानन आहे. आम्हाला ओंकार कळत नाही, ओंकार आठवत नाही, म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं ओंकार नाही आठवला, नाही दिसला तरी चालेल, गणपतीचं ध्यान करा, ते ओंकाराचं ध्यान होईल. तुम्हाला वाटेल कुठे चालली आहे बुवांची गाडी आहे, हनुमान चालिसावरून आता गणपती चालिसा सुरू करतायत का? सांगायचं तात्पर्य एवढं आहे, प्रत्येक शास्त्र, ग्रंथ, स्तोत्र, मंत्र यांचा प्रारंभ ओंकाराने करावा असा शास्त्र संकेत आहे. त्याप्रमाणे जयकार झाल्यावर पहिलं जे नाव आहे त्या नावामध्येच ओंकार हा अनुस्यूत आहे, लपलेला आहे. अप्रत्यक्षपणे त्या ओंकाराचा उच्चार गोस्वामीजींनी साधलेला आहे. म्हणून ते म्हणतायत जय हनुमान ज्ञान गुण सागर. ओंकार स्वरूप जो हनुमान आहे त्या ओंकाराला त्याचा जय जयकार करून मी स्तोत्र प्रारंभ करतोय. जय हनुमान ज्ञान गुण सागर. ज्ञान आता आपण मराठीमध्ये त्याचा ज्ञ असा उच्चार करतो, उत्तर भारतामध्ये त्याला ज्ञ किंवा ग्या असं म्हणतात. ज्ञान गुण सागर, ज्ञानाचा आणि गुणांचा जो सागर आहे. आमचं व्यक्तिमत्व, काल मी म्हटलं, जी जी विशेषणं, जे जे शब्द, जे जे वर्णन आपण हनुमंताच्या बाबतीत पाहतोय ते आपल्याला लागू होतं का आधी पाहायचंय. हनुमान चालिसा कशासाठी म्हणायचंय, त्यातला एक गुण जरी घेता आला तरी प्रयत्न व्हावा, सुरू व्हावा, यासाठी हनुमान चालिसा म्हणायचंय. मग जी जी विशेषणं हनुमंताची म्हणून आम्ही उच्चारतोय ती आमच्या ठाई संभवतात का असा विचार करायचा आहे. हा आपला स्वाध्याय आहे, हा आपला अभ्यास आहे. मग आम्ही जेव्हा हनुमंताला म्हणतोय रोज सकाळी जय हनुमान ज्ञान गुण सागर, मग आम्ही आहोत का? आम्ही सागर आहोत, बालडी आहोत का, भांड आहोत का, चमचा आहोत? बघावं, आपल्या ठाई ज्ञान आणि गुण यांचं परिमाण, यांचं मोजमाप करायची वेळ आली. आपल्याकडे किती आहे हो? आमचं ज्ञान किती आहे? स्वाभाविक असं वाटतं, असं बुवा बोलले की काय ज्ञानी बुवा आहे तो, काय अस्खलित ज्ञान आहे. बुवांचं काहीच नाही हो. हे या सगळ्या गादीचा आणि दुसरा जो आहे तो श्रोत्यांचा गुणधर्म आहे. तो संसर्गजन्य रोग असतो ना, कोरोनाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कसा वाढतो, कसा फैलावतो माहीत नाही. तसा हा जो रोग आहे, हा ज्ञानाचा रोग श्रोत्यांकडून वक्त्याला येतो. वक्ता ज्ञानी नसला तरी श्रोते ज्ञानी असले की वक्ता बोलेल ते ज्ञान व्हायला लागतं. त्यामुळे असं किती वाटलं की काय बोलणारे वक्ते काय ज्ञानी आहेत, हे ज्ञान नाहीये, ही सगळी माहिती आहे, इकडचं जुळवलेलं तिकडचं जुळवलेलं. किंबहुना मी तर अगदी ठोकून सांगतो, सगळे वक्ते हे एक नंबरचे अव्वल चोर असतात. म्हणजे काय, कुठल्या पुस्तकातून घेतलंय हे बेमालूमपणे पुस्तकाच्या लेखकाचा, कवीचा उल्लेख न करता देखील स्वतःच्या नावावर खपवू शकतात. सगळेच खपवतात असं नाही, पण खपवू शकतात. त्यामुळे चोर असतात. असो, मुद्दा काय, ज्ञानाचा जर आपण निकष लावायचा विचार केला तर ज्ञान आपल्या ठाई किती आहे हो? या सगळ्या मनुष्य जमातीमध्ये काही काही विलक्षण बुद्धिमत्ता, ज्ञान असणारी जी मंडळी वेचून काढलेली आहेत, अशा मंडळींमध्ये काही नररत्न आहेत. मग आपली भारतीय संस्कृती आज कशी झाली आहे, आम्हाला आमच्यापेक्षा बाहेरचे पश्चिमेकडचे लोक हुशार वाटतात. मग अशा हुशार बुद्धिमान ज्ञानी लोकांमधलं शिरोमणी मानलं गेलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे सर आयझॅक न्यूटन. बरोबर आहे ना? होताना ज्ञानी, होताना बुद्धिमान. बरोबर आहे ना? पटतंय ना सगळ्यांना? ज्यांना पटत नसेल त्यांना मग आपण जे शाळेमध्ये शिकलेलो आहोत किंवा ज्या ऊर्जेचे नियम आपण मानून हा सगळा लखलखाट केलेला आहे,
त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहील. ओ विद्वान होता हे मानायला काहीही हरकत नाही, खरंच तो विद्वान होता. त्याने ते ज्ञान त्याचं उपयोजन कसं करता येईल याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला, म्हणून ही सगळी उपलब्धी तंत्रज्ञानाची आपल्याला होऊ शकली. त्यामुळे त्याचे उपकार मानायला काहीही हरकत नाही. असा अगदी बुद्धिमान विद्वद वरेण्य मानलेला सर आयझॅक न्यूटन, त्याच्यानंतरच्या पिढीतला आईन्स्टाईन, यांना जेव्हा विचारलं गेलं की किती ज्ञान आहे, किती विद्या मिळवली आहे, तेव्हा त्यांनी नम्रपणे उत्तर दिलेलं आहे. हो म्हणाले, आम्हाला ज्ञानी म्हणू नका. या जगातल्या ज्ञानाचा जर सागर पाहिला तर त्या सागराच्या किनाऱ्यावर जी रेत आहे, पुळण आहे, त्यातला एक कण उचलला तरी तेवढं देखील आमचं ज्ञान अजून प्राप्त आम्ही करू शकलो नाही, असं ते म्हणतायत. मग आम्ही म्हणावं का आम्ही ज्ञानी आहोत? त्यामुळे चमचे पण आमचे भरलेले नाहीत. सागर तर दूर राहिला. आणि गुणांच्या बाबतीत तर बोलायचंच काम नाही. एक वेळ ज्ञानी असतील पण गुणांच्या बाबतीत सगळा दुष्काळ असतो. बुवा बोलायला पोपट असतात, काय छान बोलतात, पण घरी गेल्यावर काय गोंधळ घालतात. ते कसं आहे, महाराजांना, गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, म्हणाले खरा साधू खरा सत्पुरुष कोण? महाराज म्हणाले, ज्याची पत्नी किंवा ज्याच्या हाताखालची माणसं त्याला साधू म्हणतील तो खरा संत. तात्पर्य काय? बुवांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल चाललेलं नाही, गुण ह्या गोष्टीबद्दल चाललंय. गुणी आपल्याला कोणी वाटतं का हो गुणी? आपण म्हणतो गुणी बाळ आहे, हा अगदी, पण ते दुरून डोंगर साजरे असतात. एकदा घरी राहायला बोलावलं किंवा गेलं की कळतं काय गुण उधळत असतात चौफेर. असो, तर व्यक्ती जीव याच्या बाबतीत सागर हे विशेषण होणार नाही. सगळ्या गोष्टी अगदी बिंदू मात्र प्रमाण आहेत, ज्ञानाच्याही बाबतीत आणि गुणांच्याही बाबतीत. पण हनुमंताच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा त्या सगळ्याचा तो सागर आहे. सागरच का म्हटलं? मोठं म्हणायचं होतं ना, नदी का नाही म्हटलं, तलाव का नाही म्हटलं? त्याचं कारण असं आहे, सागराचं एक लक्षण आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. जगामध्ये कुठेही पाणी बरसू दे, कितीही पाणी येऊ दे, ते शेवटी जाऊन मिळतं. कुठे मिळतं? समुद्रात. आणि ते पाणी निघतं कुठून? पाण्याचा उद्गम कुठून होतो? तोही समुद्रातूनच. का? तर आपण मानतो पावसातून पाणी मिळतं, पण त्या पावसामध्ये येण्यासाठी आधी ढगात पाणी असावं लागतं. ढगात पाणी येण्यासाठी आधी समुद्रातल्या पाण्याची सूर्याच्या उष्म्याने वाफ व्हायला लागते, तेव्हा ढग तयार होतात. म्हणजे जे पाणी आम्ही पावसाचं म्हणून बघतो ते त्या समुद्राचं पाणी आहे. म्हणजे थोडक्यात गोस्वामीजी आम्हाला काय सांगतायत, या जगामध्ये जे ज्ञान आणि जे गुण आहेत ते शेवटी जाऊन त्या हनुमंताला मिळणार आहेत, किंवा ते निघालेत ते त्या हनुमंतापासून निघालेत. फार महत्वाचं विधान आहे. म्हणजे ज्ञान आणि गुणांचा सागर म्हणजे शेवटचं अंतिम गंतव्यच नव्हे, तर त्या सगळ्याचा उगम देखील हनुमान आहेत. का? तर हनुमान कोण आहे तो? तर ते साक्षात शिवस्वरूप आहेत. प्रत्यक्ष भगवान शिवच रामसेवा करण्यासाठी हनुमंताचं रूप घेऊन आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या ज्ञान आणि गुणांचा एकमात्र आकर ठेवा निधान कोण आहे? तर तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याची जी मूळ रूप आहेत, हरी किंवा हर, ते हर रूप, त्या हराचं पूर्ण रूप, पूर्ण रुद्र, महारुद्र, कालाग्निरुद्र म्हणून हनुमंत आहेत. त्यामुळे ते ज्ञान आणि गुणांचा सागर आहे. ज्ञानाची देवता कोण असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आम्ही आधुनिक काळातल्या प्रतिमा ऐकून वाचून सांगतो सरस्वती. पण ज्ञानाची देवता नव्हे, ती वाणी आणि विद्येची देवता आहे. वाणी, विद्या आणि ज्ञान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे आम्हाला कळत नाही. ज्ञानाची देवता ही भगवान
आदिनाथ सदाशिव आहेत, महादेव आहेत. त्यामुळे भागवतानी मत्स्यपुराणानी आम्हाला वारंवार एक गोष्ट सांगितली, कोणाची उपासना कशासाठी करायची आहे. तर आम्हाला एक 4 देवांची यादी दिली. आम्हाला कशाची कामना आहे त्यानुसार आम्ही कोणाची उपासना करावी. तर सगळ्यात पहिलं सांगितलं आरोग्य, हेल्थ इज वेल्थ. आरोग्यम भास्करादिच्छेत. आरोग्याची, स्वास्थ्याची इच्छा असेल तर भगवान सूर्यनारायणांची उपासना करावी. आरोग्यम भास्करादिच्छेत धनमिच्छेद हुताशनात किंवा धनमिच्छेद धनंजयात. धनाची कामना ज्याला असेल त्याने जातवेदा हुताशन धनंजय अग्नीची उपासना करावी, अग्निहोत्र करावं, यज्ञ साधना करावी. अखंडित लक्ष्मी त्याच्या घरी नांदेल. का? कारण श्री सूक्तामध्ये पहिलंच लक्षण जातवेदो म आवह. तो जातवेदा अग्नी लक्ष्मीला घरी घेऊन येतो. म्हणून आम्ही लक्ष्मीचा सण साजरा केला तरी त्या सणाची सुरुवात दिवा लावल्याने होते. कारण त्या दिव्याच्या ज्योतीच्या रूपात अग्नी प्रज्वलित होतो आणि तो अग्नी लक्ष्मीला आणतो. त्यामुळे धनमिच्छेद हुताशनात. धन कामना असेल तर अग्नीची उपासना करावी, यज्ञ नारायणाची उपासना करावी. मग ज्ञानम महेश्वरादिच्छेत किंवा ज्ञानम सदाशिवादिच्छेत. ज्ञानाची इच्छा असेल तर सदाशिवाची, महादेवाची उपासना करावी. आणि मोक्षमिच्छेत जनार्दनात. आणि मोक्ष हवा असेल तर भगवान परमपुरुष नारायणाची उपासना करावी. तात्पर्य काय? ज्ञान गुण सागर काय आहेत? साक्षात शिवस्वरूपच आहेत म्हणून ज्ञान गुण सागर. आणि शिवस्वरूप आहेत म्हणून नव्हे, ते स्वयंभू आहेत. ते सगळ्या ज्ञान आणि गुणांचा ठेवा त्यांच्या ठाई आहे म्हणून ज्ञान गुण सागर आहे. जय कपीस तिहू लोक उजागर. दुसरा जय जयकार केला. एकदा म्हणून पुरत नाही. जय जय. आरतीमध्ये सुद्धा जयदेव एकदा म्हणत नाही, जयदेव जयदेव. द्विवार त्रिवार करायला सांगितलंय. म्हणून म्हणताय जय कपीस तिहू लोक उजागर. जय कपीश. कपीश कपींचा ईश. कपीस या शब्दाच्या 3 प्रकारे फोडी करता येतात. एक कपी ईश, कपी नाम, ईशहा. कपी म्हणजे वानर. वानरांचा जो ईश्वर म्हणजे स्वामी, नियंता, नियामक आहे. कारण आपल्याला माहिती आहे वाली आणि सुग्रीव हे वानरराज होते. याचा अर्थ सगळ्या वानरांचे नव्हते. वानरांच्या वेगवेगळ्या टोळ्या, यूथ, गण होते आणि त्या गणांचे प्रमुख असायचे. तसा एक टोळीचा प्रमुख हा वाली किंवा सुग्रीव होता. तसा दुसऱ्या गणांचा, युथांचा प्रमुख हा वानरराज केसरी होता. त्या वानरराज केसरींचाच तो यूथ पुढे हनुमंताचा झाला. त्यामुळे आम्ही हनुमंताचं स्तवन करताना काय म्हणतो? वानर यूथ मुख्यम. यूथ म्हणजे समुदाय, गण, त्यांचा मुख्य. म्हणून तो कपीश आहे. कपीश मक्षहंतारम वंदे लंका भयंकरम. कपीश आहे, कपींचा राजा आहे, वानरांचा राजा आहे, वानर गण प्रमुख आहे म्हणून तो कपीश आहे. बरं, दुसरा अर्थ कपी ईश म्हणजे काय? तर कपी या शब्दाचा अर्थ कम पिबती इति कपिही. म्हणजे क म्हणजे पाणी आणि पी म्हणजे पिणारा, पाणी पिणारा. आता पाणी पिणारा म्हणजे कोण? आपण सगळेच कपी आहोत. आपल्याला सामान्य विज्ञानामध्ये शिकवलं जातं सजीवाची लक्षणं काय. आठवून बघा, 3री-4थीतल्या पुस्तकात असतं नोंदवलेलं. सजीवांची लक्षणं त्यांना प्राणधारणेसाठी, जिवंत राहण्यासाठी 2 गोष्टींची अत्यंत गरज असते. त्या गोष्टी म्हणजे काय? अन्न आणि जल, पाणी. पाण्याशिवाय माणूस किंवा अन्य जीव जगू शकत नाहीत म्हणून त्याला जीवन असं म्हटलेलं आहे. मग हे जे जीवन, हे जे पाणी आहे ते प्राशन करणारे म्हणजे जे सगळे आपण जीव आहोत, त्या सगळ्या जीवांचा. कपी म्हणजे कोण? वानर नव्हे.
कपी म्हणजे आपण सगळे सजीव, सजीव सृष्टीचा ईश्वर. म्हणजे काय? प्राण्यांचा ईश्वर, प्राणनाथ. प्राणनाथ हे प्राणांचा नाथ अशाही अर्थी वापरलं जातं. म्हणजे काय? पतीला म्हणतात. अनेक जुन्या सिरियलमध्ये ती नायिका आपल्या नायकाला हाक मारताना प्राणनाथ सुनिये असं म्हणते. पण इथे त्याचा खरा गर्भितार्थ काय आहे? माझ्या आत जे चैतन्य आहे, माझ्या आत जी ऊर्जा सामावलेली आहे, त्याचा जो नाथ आहे तो प्राणनाथ आहे. त्यामुळे आमच्या ठाई जी चेतना आहे, त्या चेतनेचा, चैतन्याचा जो ईश्वर आहे, जीवांचा जो ईश्वर आहे, प्राण्यांचा जो ईश्वर आहे, तो कपीश आहे. आणि कपी एव ईशहा म्हणजे जो वानर रूपामध्ये साक्षात चालता बोलता परमात्माच आलेला आहे, असा कपीश आहे. अशा वेगवेगळ्या, म्हणजे हे मी सांगितलं का एकेका शब्दावर किती आपल्याला खल करायला वाव आहे, त्याचं उदाहरण मी फक्त दिलं. जय कपीस तिहू लोक उजागर. तीनही लोक ज्याच्या तेजाने, ज्याच्या प्रकाशाने उजळून निघालेले आहेत, उजागर झालेले आहेत, समुज्वल असं ज्याचं यश, ज्याचं चरित्र आहे, असा हनुमंत आहे. म्हणून त्याला म्हटलंय जय कपीस तिहू लोक उजागर. 3 लोक कुठले कुठले? आम्ही गायत्री मंत्रामध्ये पहिल्या ज्या 3 व्याहृतींची योजना करतो, जपतो, त्या भूहु, भुवः आणि स्वः. भू म्हणजे पृथ्वी, भुवः म्हणजे अंतरिक्ष, स्वः म्हणजे त्या अंतरिक्षाच्या पलीकडे जो द्यूलोक किंवा स्वर्गलोक आहे, अशा 3ही लोकांना जो आपल्या यशाने, कीर्तीने, प्रतापाने उजळून टाकतो, तो हनुमान आहे. म्हणून जय कपीस तिहू लोक उजागर. ज्याचं 3ही लोकात गायलं जातं. नवे नवे त्याने केलेल्या पराक्रमाने 3ही लोकांमध्ये व्याप्त झालेला पापाचा, दुष्कर्माचा, अधर्माचा अंधकार, अज्ञानाचा अंधकार दूर होऊन रामरूपी सूर्याचा प्रकाश पसरला, तो हनुमंत आहे. त्यामुळे त्याच्या कर्माने, त्याच्या पराक्रमाने तिहू लोक उजागर, 3ही लोक प्रकाशित झालेले. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा. अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम धनुज वन कृशानुम ज्ञानिनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानराणाम अधीशम रघुपती प्रिय भक्तम किंवा रघुपती वरदूतम वातजातम नमामी. गोस्वामीजींनीच रामचरित मानसाच्या 5व्या कांडामध्ये हनुमंताचं वर्णन करून ठेवलंय. त्यामध्येही सगळ्यात महत्वाचा गुणधर्म काय आहे, सगळ्यात महत्वाचं स्वरूप काय आहे, तर तो रामदूत आहे. हे पहिलं सांगितलंय. हे लक्षात घेण्यासारखं आहे. अतुलित बलधाम आहे असावा. अतुलित बलधाम म्हणवणारे अनेक महावीर असतील, पण या महावीराचं वैशिष्ट्य काय आहे? अतुलित बलधाम असून तो रामांचा दूत झालाय, रामांचा भक्त झालाय. गंमत काय होते, आमच्या अंगामध्ये थोडं रक्त जमा झालं, थोडे हातपाय मारता यायला लागले की आम्ही आमचेच राजे होऊन जातो. आम्हाला वाटायला लागतं हा मोहल्ला ना हा आमचाच, आम्हीच राजे, आम्हीच नायक, आम्हीच नेते. कशाचा प्रभाव? वाटीभर रक्त जास्त झालं तरी, जरा कुठे 4 लोक ऐकायला लागली की आम्ही म्हणजे कोणीतरी भारी, आमचे हात गगनाला भिडले, अशा आविर्भावात लोक वावरायला लागतात. म्हणजे बल, बुद्धी, विद्या या 3ही दृष्टीने जे अनितर साधारण आहेत, असे हनुमान स्वतःच्या मर्जीचे राजे झाले नाहीत, तर ते रामभक्त झाले. हे खरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की स्वतःकडे त्रैलोक्याला पादाक्रांत करण्याचं सामर्थ्य असताना देखील दुसऱ्याच्या आज्ञेत राहणं फार अवघड आहे. बघा पटतंय का? आपल्याकडे बळ आलं,
ओ हल्ली लहान पोर आईचं ऐकत नाही. तू कोण आलीस मला शिकवणारी, तुला काय कळतंय, तुला स्मार्टफोन चालवता येतो का, मला येतो तुला येत नाही, त्यामुळे मी तुझ्यापेक्षा हुशार, असा गंड तयार होतो. म्हणजे जरा 4 बुक जास्त काय शिकली, आई वडिलांना काय कळतंय, ते कोण मला शिकवणारे, ते कोण मला शिस्त लावणारे, असा प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतोय. ही झाली लहान पोरांची. आता ती लहान पोरं शिकतात कोणाकडून, मोठ्यांकडून. त्यामुळे आजच्या समाजाची रचनाच अशी होत चालली आहे की जरा कुठे काही बुद्धी बल विद्या याचं बल याचं सामर्थ्य दिसायला लागलं की आम्ही राजे, आम्ही चालवणार, बाकी ऐकणार, अशी गत व्हायला लागते. पण हनुमंताचं वेगळेपण यात आहे की सगळं बल, सगळी बुद्धी, सगळी विद्या असून देखील किंबहुना निकष जर लावले, अवताराचे निकष लावले, तर आपल्या आराध्य दैवतापेक्षाही गुणांचा उत्कर्ष ज्यांच्या ठाई प्रकट झालाय. मी शब्द काय वापरतोय ते लक्षात घ्या. गुण, ज्ञान, वैभव रघुनाथाकडे कमी आहे असं निश्चित नाही हो. सगळं त्याच्यापासून आहे, त्याच्यामुळे आहे. पण प्रकट करताना प्रभू रामचंद्रांनी कुठलाही चमत्कार केलेला नाहीये. प्रभू रामचंद्रांकडून बळ मिळालं आणि हनुमंतांनी समुद्र लंघन केलं. पण म्हणून प्रभू रामचंद्र समुद्र लंघन करायला गेलेले नाहीत. प्रभू रामचंद्रांनी स्फूर्ती दिली म्हणून अख्खा द्रोणागिरी करतला मलकवत उचलून लंकेमध्ये आणून ठेवला आणि पुन्हा सूर्योदय व्हायच्या आत पोचवला. आला गेला आला बहुता कामाला, वानर कटका चटका लावून या गेला. असा बलभीम असून देखील, असं बल, असं बुद्धिवैभव असून देखील ज्यांनी ते दाखवलं नाही त्यांच्या आज्ञेत राहणं केवढं धाडसाचं काम आहे हो. आज जमणार आहे का? आम्हाला मारुतीचा आदर्श का ठेवायला हवा? आमचे गुरुजन असतील, आमचे आई वडील असतील, आमच्या मनात जर हा भाव येत असेल की हे शिकलेत नाहीत. आमच्या कॉलेजमध्ये एक मित्र होते, आहेत म्हणजे ते विद्वान आहेत, पण त्यांनी परीक्षा द्यायचं नाकारलं. का म्हणाले? अहो आम्ही नेटसेट पास झालो आणि आमचे पेपर तपासणारे नेटसेट पास झालेले नाहीत, कारण त्यांच्या काळात नव्हतीच मुळी. ते कोण आमच्या डिग्री तपासणारे, आम्हाला परीक्षेमध्ये पास करणारे? काय आहे ही आमच्या मनाची अशी रचना बिघडत चाललेली आहे. आम्ही 4 गोष्टी जास्त ऐकल्या, शिकलो, म्हणून आमच्या आईवडिलांचे बाप व्हायचा प्रयत्न आम्ही सुरू केला. हे व्हायला नको असेल, हे टाळायचं असेल तर हनुमंताचा आदर्श आम्हाला जागता ठेवावा लागेल. गुरु त्याला काय कळतंय, त्याला काय येतंय, असा भाव जर मनात येत असेल तर हनुमंताचा आदर्श समोर ठेवायचा आहे. ज्याने प्रत्यक्ष आपल्या लौकिक गुरुला राहूच्या मुखातून वाचवलं, पण असं असून देखील त्याच्याच पायाशी नम्र होऊन त्याच्याकडून विद्या ग्रहण केली. अध्यात्म विद्या देणाऱ्या प्रभू रामचंद्रांची रामचंद्र के काज सवारे, रामांची अडलेली कामं हो. महिमा असा आहे ज्यांचं नाव घेतलं की सगळ्या जडजीवांची अडलेली कामं मार्गी लागतात. पण अशा प्रभू रामचंद्रांची अडलेली कामं कोणी मार्गी लावली आहेत? गंमत आहे, विनोदी प्रसंग सांगितला जातो. एक गृहस्थ मुंबईला गेला, पहिल्यांदाच गावाकडून मुंबईला गेला आणि ती लोकलची गर्दी आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या लोकलच्या गर्दीमध्ये कौतुकाने आपल्या पत्नीला घेऊन गेला होता. त्या गडबडीमध्ये बायकोचा हात सुटला आणि गर्दीत बायको हरवली. दादरला उतरला. दादरला राम मंदिर आहे, प्रसिद्ध राम मंदिर आहे. त्या राम मंदिरामध्ये गेला, कळवळून प्रार्थना केली, रामराया, म्हणाले बायको हरवली रे, शोधून दे, लवकर पत्ता लागू दे. रामराय म्हणाले चुकीच्या जागी आलायस, समोर मारुतीकडे जाऊन प्रार्थना कर, माझी पण पळवून नेलेली त्यानेच शोधून दिली. तात्पर्य काय? रामचंद्र के काज सवारे.
रामांची अडलेली कामं मार्गी लावली हनुमंताने, पण असं असून देखील रामदूत ही आयडेंटिटी ते विसरलेले नाही. तर रामदूत म्हणून ते सदैव रामरायांच्या चरणाशी नम्र आहेत. हे हनुमंताचं मोठेपण आहे. रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. अंजनी पुत्र आहेत. आता अंजनी पुत्र का म्हणावं? आईची आठवण करणं फार महत्वाचं आहे. कारण इथे आठवण होते ती ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची. महाराजांना एका भक्ताने विचारलं. महाराज म्हणाले तुमच्या आईविषयी सांगा. आणि आई हा शब्द ऐकल्यावर महाराजांचे डोळे भरून आले. आणि महाराज म्हणाले, एकच वाक्य उच्चारलं पण त्या वाक्यामध्ये सगळं अध्यात्म सामावलेलं आहे. सगळे ज्ञान तत्वज्ञान जे काही एका वाक्यात महाराज बोलून गेले. म्हणाले झाडाला आंबा लागला याचा अर्थ झाड आंब्याचं होतं. बघा संताचे साधे शब्द पण काय सांगून जात आहे. तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. महाराजांसारखा महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी ते जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. प्रत्यक्ष महारुद्र हनुमान जे रामदास म्हणून अवतरले, तेच पुन्हा या कलियुगामध्ये ब्रह्मचैतन्य होऊन अवतरले. ते ब्रह्मचैतन्य ज्यांच्या पोटी आले, ब्रह्मचैतन्य म्हणजे आंबा आहे, आणि तो ज्या झाडाला लागला ते झाड ब्रह्मचैतन्याचं झाड आहे, आंब्याचं झाड. म्हणजे त्या शुद्ध बीजापोटी अशी रसाळ गोमटी फळं उत्पन्न होतात. म्हणून अंजनी मातेचं स्मरण केलंय. अंजनी पुत्र का? कारण ते सामर्थ्य मूळ अंजनी मातेकडून आलेलं आहे, हेरिडेटरी आहे, रक्तातून आलेलं आहे. ते असंच फॉल्टी पीस आलेला नाही. म्हणजे हल्ली होतं की आई बाप असे पण पोरगा असा, असा प्रश्न विचारतात. हे असं कसं आलं? कुठेतरी रक्तातून आलेलं आहे. तुम्हाला वाटेल असं कसं शक्य आहे हो? मारुतीरायांनी इतका पराक्रम केला, पण केसरी किंवा अंजनी मातांचा असा कुठला पराक्रम आम्हाला ज्ञात नाही. कथा प्रचलित आहे. अंजनी गीत म्हणून कविता प्रसिद्ध आहे. बघा जुनं नवनीत म्हणून एक पुस्तक, म्हणजे नवनीत प्रकाशनाचं नव्हे, नवनीत नावाचं एक वेचांचं पुस्तक आहे, जरूर काढून बघा. त्याच्यामध्ये आलेलं आहे अंजनी गीत नावाची कविता आहे. अंजनी मातेचं गीत आहे. प्रसंग असा आहे, आजही तुम्ही जर हम्पीला गेलात ना, कर्नाटकामध्ये हम्पी म्हणून प्रसिद्ध क्षेत्र आहे. मूळ पंपा रामरायांचं क्षेत्र. तिथे अंजनाद्री म्हणून एक पर्वत दाखवला जातो. त्या पर्वतावर अंजनी मातेचा निवास होता अशी कथा आहे. कथा अशी की जेव्हा वनवासातून रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत निघाले, तेव्हा वाटेत जाता जाता किष्किंधेचं आणि सर्वात मुख्य हनुमंताच्या मातेचं दर्शन घ्यावं यासाठी प्रभू रामचंद्रांनी पुष्पक जमिनीवर उतरवलं. अंजनाद्रीवर प्रभू राम, भैया लक्ष्मण, माता जानकी अशी त्रिमूर्ती गेली आणि तिघही त्या माता अंजनीच्या पायावर लोटांगण घातलं, नमस्कार केला. प्रत्यक्ष परमात्मा श्रीराम आपल्या दारी आले. आपला पुत्र अखंडित ज्यांचा निधिध्यास घेऊन होता ते प्रभू आपल्या दाराशी आले. त्या माऊलीला काय आनंद झाला असेल. प्रभुरायांना कुठे ठेवून कुठे नको असं झालं. आनंद गगनात समावेना. म्हणाले रामराया एवढा माझ्या दाराशी आलास, काय काय झालं तिकडे मला ऐकू दे रे, एकदा सांग. तेव्हा अर्थातच प्रभू रामचंद्रांनी आपल्या प्रिय भक्ताचं, स्वतःचा पराक्रम भगवंत सांगत नाहीयेत, स्वतः प्रभू रामचंद्रांनी हनुमंताचं गुणगान केलं. तुमचा पुत्र आमच्या पाठीशी होता म्हणून हे रामायण सिद्ध झालं. मात्र हे ऐकल्यावर सामान्य एखादी आई असती काय म्हणाली असती, वा वा शाब्बास किती छान काम केलंस. पण ती होती अंजनी माता. तिच्या तोंडून उद्गार आले, अरे काय पाप केलं होतं म्हणून हे असलं कार्ट पोटी जन्माला आलं.
आपल्याला कळणार नाही. आपल्या मर्त्य बुद्धिमत्तेच्या फार पलीकडच्या या गोष्टी आहेत. अंजनी माता म्हणतायत, अरे माझ्या पोटात होतास त्याच वेळी का गळून पडला नाहीस, गर्भस्रावाने का गेला नाहीस. काय विलक्षण उद्गार आहेत, लक्षात घ्या. साक्षात प्रभू रामचंद्रांना पण आश्चर्य वाटलं. म्हणाले, माते हे काय म्हणताय, असं का बोलताय. अरे म्हणाले, रघुनाथा, हा असताना तुला लंकेत जाऊन युद्ध करावं लागतं, तुझ्यावर नागपाशाचं बंधन भोगायची वेळ येते, लक्ष्मणाला शक्ती लागते, तिथपर्यंत हा काय झोपला होता का. हा असताना तुला एवढे कष्ट करावेच का लागले, याच्यावरच माझा आक्षेप आहे. म्हणून मी रागावतीये. आणि रागावते असंच नाही, याचं बळ मला माहिती आहे, कारण याला दूध मी पाजलंय. माझ्या दुधाचं सामर्थ्य बघायचं असेल तर माता वानर रूपात आहे. वानर ते काही वस्त्र धारण करत नाहीत. मातेने आपल्या उराचं दुग्ध स्तन्य तात्काळ एक धार समोरच्या कड्यावर सोडली. तो पर्वताचा उभा कडा, आजही तिथे गेलात तर उभेच्या उभे कडे नुसत्या शिळा आहेत. पर्वत म्हणजे पर्वत, माती नाहीच आहे, मोठ्या मोठ्या शिळाखंड आहेत. आणि तो विशाल काय पर्वताकार असा शिलाखंड त्या दुधाच्या एका धारेने विभागला, खंडित झाला. म्हणाली, माझ्या दुधाची ही ताकद आहे. आणि असं दूध ज्याला पाजलं त्याच्यामध्ये किती सामर्थ्य असलं पाहिजे. आणि असा वीर तुझ्या बरोबर असताना तुला कष्ट करावे लागले. तेव्हा रघुनाथ हसले, म्हणाले, माते तुझा राग अगदी सार्थ आहे, पण माझं अपयश होऊ नये, कारण पत्नी माझी पळवली आहे. पतीचं कर्तव्य आहे पत्नीला परत आणणं. माझं यश वाढावं यासाठी हनुमंताने हे सगळं केलं. जो मागे राहिला म्हणजे बॅकड्रॉपचं काम सगळ्यात महत्वाचं असतं, ते बॅकड्रॉपचं काम यांनी केलं, ते माझं यश वाढावं यासाठी. अशी ही अंजनी माता आहे. आणि त्या अंजनी मातेचा हा पुत्र आहे. म्हणून अंजनी पुत्र पवनसुत नावा इथे अंजनी मातेचं स्मरण आहे. आणि पवनसुत म्हटलेलं आहे. पवनसुत का, पवन वारा, सगळ्या बलाचं, विश्वामध्ये जेवढं बल आहे त्या बलाचं अधिष्ठान आहे प्राण. आणि त्या प्राणाचं अधिष्ठान या विश्वामधलं मूळ स्थान हे वायुदेव आहेत, पवनदेव आहेत. त्यामुळे जगत प्राण असं ज्या वायुदेवांना म्हटलं जातं, त्या जगत प्राण वायूंचा प्राण म्हणजे हा पुत्र आहे. म्हणून पवनसुत नामा. मध्वाचार्यांच्या परंपरेमध्ये ही परंपरा वायू संभूत मानली जाते. मध्वा जे आपल्याकडे वेदांताचे 5 महान आचार्य होऊन गेले, याच्यामध्ये आद्य अद्वैत वेदांत सांगणारे श्रीमद शंकराचार्य आहेत, विशिष्टाद्वैत सांगणारे रामानुजाचार्य आहेत, द्वैताद्वैत सांगणारे निंबार्काचार्य आहेत, विशुद्धाद्वैत सांगणारे वल्लभाचार्य आहेत, आणि केवळ द्वैत सांगणारे मध्वाचार्य पूर्ण प्रज्ञ आचार्य आहेत. त्या मध्वानी जी आपली गुरुपरंपरा सांगितलेली आहे ती आदि प्राण हरी करता. हरी हा सर्वोत्तम आहे. आणि हरी नारायणानंतर सर्वात उत्तम जीव कोण असेल, म्हणजे नेक्स्ट टू परमात्मा कोण असेल, तर तो प्राण म्हणजे वायू आहे. वायूचाच अंश त्रेतायुगातला हनुमान, द्वापर युगातला भीम आणि कलियुगातला म्हणजेच अवतार पूर्ण प्रज्ञ मध्वाचार्य आहेत. अशी ती प्राणादी परंपरा तिथे मानली जाते. तिथेही त्या प्राणाचं महत्व, सर्वोत्तम हरीचा साहकारी साह्यकारी म्हणून तो प्राण आहे. आणि त्याचा पुत्र म्हणून हा पवनसुत नामा. महावीर विक्रम बजरंगी.
तिसरं विशेषण महत्वाचं आहे, महावीर, वीरांचा वीर महावीर. बाकी वीर अन्य योद्ध्यांना शत्रूंना जिंकतात, त्यांना हरवतात, पण हा वीर जो स्वतःला जिंकतो. दूसरों की जय से पहले खुद को जय करे. ज्याने स्वतःचे विकार जिंकले, स्वतःचे विचार जिंकले. विकार एक वेळ जिंकता येतात, विचार जिंकणं फार अवघड असतं. ज्याने विकारांना आणि विचाराला स्वतःला जिंकलं तो महावीर झाला. प्रसंग सांगतो आणि आजचा हा कथा प्रसंग त्याला विराम देतो. महावीर का म्हणायचंय? ओ महायोद्ध्यांना त्याने क्षणात धुळीला मिळवलं. प्रत्यक्ष रावण आणि मेघनादांना सुद्धा ज्याचं नाव उच्चारलं असता कापरं भरायचं असे हनुमान महावीर होते, यात शंका नाही. पण खरं महावीर त्यांना का म्हटलं गेलं? हनुमान जेव्हा माता जानकीच्या शोधामध्ये लंकेमध्ये गेले, त्या लंकेमध्ये गेलेले असताना त्यांना वेगवेगळी दृश्य पाहावी लागली. आणि या दृश्यामध्ये एक प्रसंग असा आहे, रात्री त्या रावणाच्या अंतःपुरामध्ये सगळ्या त्याच्या स्त्रिया या उत्तान अवस्थेत झोपलेल्या आहेत. मद्यप्राशन करून कोणाचाही वस्त्र अंगावर धड नाहीये, नग्न अनावृत अवस्थेमध्ये या स्त्रिया वेगवेगळ्या चेष्टा करत पहुडलेल्या आहेत. आणि हा सगळा प्रकार बघून देखील हनुमंताच्या मनामध्ये चलबिचल होत नाही, विकार उत्पन्न होत नाही. किंबहुना असा विचार येतो, मी ब्रह्मचारी आहे, पण या ब्रह्मचार्याचा जो धर्म सांगितलाय, ब्रह्मचार्याचा धर्म काय आहे? कोणत्याही स्त्रीचं दर्शन करू नये. फार महत्वाचं आहे हा. ज्याने ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा घेतलेली आहे त्याने स्त्री दर्शन करू नये. कोणत्याही वयोवस्थेमधली, मग ती प्रौढ असेल, बाला, मुग्धा, यौवना, प्रौढा, सुंदरी, कुठल्याही वयोवस्थेतली असेल, स्त्रीकडे वर नजर करून पाहू नये. ही ब्रह्मचार्याची मर्यादा आहे. आणि असं असताना देखील मी या अनावृत स्त्रियांना पाहतोय, माझ्याकडून धर्माचं उल्लंघन होतंय की काय, असा विचार आला. मी मगाशी म्हटलं ना, विकारांना जिंकणं सोपं असतं, विचारांना जिंकणं कठीण. मनामध्ये कामवासना जन्माला आली नाही, हे विकारांना जिंकलं. पण विचार आला की हे माझ्याकडून घडतंय, काहीतरी वावगं घडतंय, मी चुकतोय. विचार. आणि एखादा सामान्य असता तर तो विचार आला, अरे बापरे फार वाईट करतोय, चला आपण आता घरी जाऊया, असा विचार येणं स्वाभाविक होतं. पण हनुमंतानी तात्काळ स्वतःच्याच विचाराचं उत्तर दिलं. म्हणाले, मी कशासाठी करतोय? रामरायाच्या काजासाठी हे चाललंय. हे माझ्यासाठी नाहीये. हे मी माझ्या विकारांसाठी या स्त्रियांकडे पाहत नाहीये, किंवा कोणाच्या अंतःपुरामध्ये असं डोकावणं हे धर्मशास्त्राने महत्पाप सांगितलेलं आहे. मात्र आपण सगळे हे महत्पाप रोज नित्य नेमाने करत असतो. कसं? इडियट बॉक्स समोर बघून लोकांच्या अंतःपुरामध्ये काय चाललंय ते वाकून वाकून, लावून लावून बघत असतो. फार महत्वाचं आहे. ज्याला आपलं सत्व सांभाळायचंय त्यांनी आधी हे सोडायला हवं. असो, तो मुद्दा महत्वाचा नाही. मुद्दा महत्वाचा हा आहे की आपल्या विचारावर पण ज्यांचं प्रभुत्व आहे, विचार अनाठायी अस्थानी जातच नाहीत, असे ते महावीर आहेत. महावीर विक्रम बजरंगी, कुमती निवार सुमती के संगी. कुमती, कुबुद्धीचा नाश करतातच, पण ते येतात ते सुमतीला, सद्बुद्धीला, सद्वासनेला घेऊन येतात. असं हनुमंताचं महात्म्य आहे. आपण उर्वरित भाग पुढच्या 3 दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे. या वेगान चालत राहिलो तर किती होतंय ती त्या हनुमंताचीच इच्छा असं म्हणूया, असं मानूया. आणि आजच्या या चिंतन सेवेला विराम देऊया. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव, तादृशाय नमो नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी
मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी, सुख घना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ बिणे नाही तुझ्या तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जानसे, वसिष्ठा परिज्ञान सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव रत्न खचित फरा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना. संकटी पावावे निर्वाणी, रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव साफल्या निजवल्या कौसल्या माता, भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता. खेचर वनचर फणीवर भरता निज भ्राता, दशरथनुपनायक धन्य तो पिता. जय देव जय रविकुल टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ, रविकुळ मंडन खंडन संसार मूळ. सुरवर नर किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त प्रेमळ. जय देव जय रविकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव रामा रामे रामा रत्नाग्रणी गण्ये, दीना शरण शरण्ये समूर्त कारुण्ये. पातिव्रत्य समुज्ज्वल चरिता मूर्धन्ये, विद्या द्वंद्वात्मक रूपानन्ये. जय देवी जय भगवती सीते, रघुपति दयिते त्रिभुवन महिते महिदुहिते. जय देवी विदेह राघव वंश समाहित सौभाग्ये, कुशल वजननी जानकी जनि मृति भयभंगे. रावण कुलवन दाहन दावस्फुल्लिंगे, प्रणवांतःकरणे तव चरणी वोळंगे. जय देवी जय भगवती सीते, रघुपति दयिते त्रिभुवन महिते महिदुहिते. जय देवी सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, सुरवर नरनी शाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय श्री हनुमंता, तुमचे प्रसादेन अभिकृतांता. जय देव दुमदुमली पाताले, उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मानीला खेद. कुडगण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय श्री हनुमंता, तुमचे प्रसादेन अभिकृतांता. जय आर्यती श्री गुरुराया सद्गुरुराया. नमिता तव संवरी माया, मी जीव हा ब्रह्मद्वैतापसारा द्वैतापसारा. वारुणी निधला अद्वैत सारा. जय आरती श्री गुरुराया
सद्गुरुराय नमिता तव संवरी माया परम परात्पर चिन्मयकानि शतमुख सविता मंजलिवाणी जय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुराय नमिता तव संवरी माया जगज्जीवन प्रभु मंगलदामा नाम रूपातील तो अभिराम जय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुराय नमिता तव संवरी लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुसखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम।